हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण आहे ना झटपट होणारा असं रस्समची रेसिपी करणार आहे. आता रस्सम हे नाव ऐकून आहे ना तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण आत्ता तर उन्हाळा आहे आणि रस्सम युजली थंडीमध्ये पितात, ते पण मस्त गरमागरम एकदम कम्फर्टिंग असतं म्हणून. येस, पण आत्ताचं जे आजचं रस्सम आहे ना ते तुम्ही आहे ना गार करून प्या. एक्झॅक्टली उन्हाळ्यासाठी ते कम्फर्टिंग आहे. आज आपण करत आहोत मस्त अशा ताज्या कैरीचं रस्सम. 3, 2, 1. भाजलेल्या कैरीचं रस्सम करण्यासाठी आपण कैरी भाजून घेणार आहे. इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि ही जी पापडाची जाळी असते ती ठेवायची. आणि ही एक मोठी कैरी मी आहे ना थोड्याशा मीडियम फ्लेमवर छान काळपट, आपण जसं भाजून घेतो ना वांग्याचं भरतासाठी वांग भाजतो ना, सेम त्या पद्धतीने काळपट होईपर्यंत अशी उलटी पलटी करून भाजून घेऊया. कैरीचा रंग चेंज होतोय आणि हळूहळू ना असे काळे डाग त्याला बरोबर पडतात. हे बघा, अशी काळपट पूर्ण करून घेऊया. आपण आहे ना मस्त भाजून घेतली, बघा कशी काळी पडली की नाही. आता गॅस बंद करून ही कैरी एका प्लेटमध्ये काढून पूर्ण गार करून घेऊया. कैरी आपली गार होते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. मिक्सरचं भांड, त्यातनं 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी आहे आणि आता हे ना कच्चे आहेत, आपण भाजलेले नाही आहेत, ह्याची पावडर करून घेऊया. आपण ही पावडर केलेली आहे, किंचित जाडसर आहे. आता आपण मिक्सर हा बाजूला ठेवूयात. त्यानंतर आपल्याला कैरीचा गर काढून याच्यात टाकायचा आहे. कैरी आपली पूर्ण गार झाली आहे. आपण जसं वांग सोलतो ना एक्झॅक्टली त्या पद्धतीने ना कैरी सोलून घेऊयात. छान भाजल्यामुळे बघा कसं साल आहे ना पटकीने निघतं. कैरी आपण यांना छान सोलून घेतली. फक्त थोडेसे काही आहे ना पार्टिकल्स आहेत, ज्याने काय होतं माहिती का, आपल्या रस्समला ना रोस्टेड ह्याची आहे ना कैरीची टेस्ट खूप छान येते. आता आपण कैरीचे ना छान तुकडे कट करून घेऊया. कैरीचे मोठे तुकडे केलेले आहेत आणि आतली ह्याची जी बी आहे ना ती काढून टाकायची. आणि आता हे सगळी कैरी मिक्सरमध्ये आपण ट्रान्सफर करूयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता तो आहे आणि कैरीचे तुकडे पण आहेत. 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट आपण मिक्सरमधनं करून घेऊया. आपण छान याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण यांना रस्सम करायला घेऊया. इथे एक छोट्या कढईत आपण यांना छोटा डाव तेल घातलाय. त्यातनं आता अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, 2 लाल सुक्या मिरच्या, हिंग, हळद. आता ना छानपैकी मिक्स करून घेऊया. आपण आता ही जी पेस्ट केली होती ती सगळी घालून घेऊया. ही पेस्ट आहे ना फोडणीमध्ये सगळी मिक्स करून घेऊया. त्यात चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा आपण गूळ टाकलाय टेस्ट बॅलन्स करण्यासाठी, 1 चमचा रस्सम पावडर. आता जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी, आता मी इथे आत्ता तरी ना 1 ग्लास टाकून घेतलंय, पण आमच्याकडे थोडंसं पातळ हवे म्हणून मी अर्धा ग्लास अजून पाणी ऍड करते. आता ना आपण काय करायचंय, मी हे ना ह्याच्यात 2 ग्लास एकूण पाणी घातलेलं आहे आणि इतपत पातळ पाहिजे. ऍक्च्युली रस्सम आहे ना एकदम पातळ पाण्यासारखं असतं. आपण काय करूयात, आता लो फ्लेमवर आहे ना रस्समला उकळी काढून घेऊया. रस्समला इतकी मस्त उकळी आली. आता आपण ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकदा परत आहे ना मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून आपण सर्व करूया. फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल मस्त असं ताज्या कैरीचं रस्सम इथे तयार आहे आणि गरमागरम आपण ते सर्व करून घेतलेलं आहे. हे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसतंही पिऊ शकता आणि उन्हाळा आहे त्यामुळे थंड करून सुद्धा पिऊ शकता. काय मंडळी, आता तुम्ही रेसिपी बघितलेली आहे, किती सोपी आहे हे तुम्ही बघितलं. काही उकडायची गरज नाहीये. 2 मिनिटात आपण यांना भाजू शकतो. इनफॅक्ट भाजलेलीच पाहिजे गॅसवर, कारण त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो ना तो अप्रतिम लागतो बरं का. तर नक्की आहे ना हे रस्सम करून थंडगार मस्त असं आहे ना उन्हाळ्यात एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.